आता तेल किंवा तूप न घालता शेंगदाणे भाजण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेऊया. भाजलेल्या शेंगदाण्यात चवीला चविष्ट लागतात. तसंच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे हे भाजलेले शेंगदाणे तेल किंवा तूप न घालता खाऊ शकतात. हिवाळ्यात शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, पण खाण्यासही स्वादिष्ट असतात. तथापि काही लोक तेलाचे प्रमाण जास्त असल्याने तळलेले शेंगदाणे टाळतात. तर अशा परिस्थितीत आज आपण शेंगदाणे भाजण्याची एक पद्धत पाहणार आहोत, ज्यामुळे ते तेल किंवा तूप न घालता सहजपणे भाजू शकतो आपण. तर तेलाशिवाय शेंगदाणे कसे भाजायचे? तर सर्वात आधी कच्चे सोललेले शेंगदाणे घ्यायचे. आता एक चमचा पॅन घ्यायचा आणि त्यात थोडं मीठ घालायचं. थोडं मीठ गरम झाल्यावर शेंगदाणे घालायचे आणि मध्यम आचेवर अधूनमधून भाजून घ्यायचे. यामुळे भाजलेले शेंगदाणे थोडे खारट चवीचे होतात. मीठ घालून शेंगदाणे भाजल्याने ते एकसारखे भाजतात. थंड झाल्यावर ते काचेच्या भांड्यात ठेवा. तुम्हाला हवे तेव्हा भाजलेले शेंगदाण्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही. जर तुमच्याकडे मीठ नसेल किंवा मिठाशिवाय शेंगदाणे भाजायचे असतील तर शेंगदाणे एका जाड तळ्याच्या पॅनमध्ये ठेवा. सतत ढवळत राहा आणि मध्यम आचेवर भाजून घ्या. शेंगदाणे भाजण्यासाठी तुम्हाला तेल किंवा तुपाचा एकही थेंब लागणार नाही आणि तुम्ही ते सहजपणे भाजू शकता. अशा प्रकारे भाजलेले शेंगदाणे खाल्ल्याने वजन कमी करणे देखील सोपे होते. तुम्ही ते मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे सहजपणे भाजू शकता. यासाठी मायक्रोवेव्ह एक सुरक्षित कंटेनर घ्या. जसं की काचेच्या भांड्यात शेंगदाणे घाला आणि 2 मिनिटं मायक्रोवेव्ह करा. आता शेंगदाणे मिसळा आणि पुन्हा 1 मिनिट मायक्रोवेव्ह करा. शेंगदाणे थंड झाल्यावर ते तपासा. जर ते पूर्णपणे भाजले असतील तर ते खाण्यासाठी तयार आहे असं समजून जायचं.